देशभरातील कोट्यवधी मेडिक्लेम धारकांसाठी आजची ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। विमा कंपनीने वैध मेडिक्लेम नाकारला तर ग्राहक गप्प बसत नाही तर कायद्याच्या माध्यमातून न्याय मिळवू शकतो, हे सोलापूर जिल्हा ग्राहक आयोगाच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे। सोलापूर जिल्हा ग्राहक आयोगाने केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी विरुद्ध तक्रारदार पूनम मिसाळ यांच्या बाजूने निर्णय देत विमा कंपनीला मोठा दणका दिला आहे। आजारपणामुळे रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पूनम मिसाळ यांनी मेडिक्लेमसाठी दावा दाखल केला होता, मात्र विमा कंपनीने तो दावा फेटाळून लावला। त्यानंतर त्यांनी ग्राहक आयोगात न्यायासाठी धाव घेतली। दोन्ही बाजूंचे युक्तिवाद, कागदपत्रे आणि पुरावे तपासल्यानंतर आयोगाने विमा कंपनीची सेवा दोषपूर्ण असल्याचे नमूद करत कंपनीला 60,058 रुपये वैद्यकीय खर्च अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासून 6% व्याजासह परत करण्याचे आदेश दिले। याशिवाय मानसिक त्रासापोटी 20,000 रुपये आणि तक्रारीच्या खर्चासाठी 10,000 रुपये देण्याचेही आदेश आयोगाने दिले आहेत। या प्रकरणात तक्रारदारांच्या वतीने ॲडव्होकेट जयप्रकाश भंडारे आणि ॲडव्होकेट निलेश भंडारे यांनी प्रभावीपणे बाजू मांडत ग्राहकाला न्याय मिळवून दिला। हा निर्णय केवळ एका ग्राहकाचा विजय नाही तर प्रत्येक विमाधारकासाठी आशेचा किरण आहे। जर तुमचाही वैध मेडिक्लेम कोणतेही योग्य कारण नसताना नाकारला गेला असेल तर निराश होऊ नका। ग्राहक आयोगात तक्रार करून तुम्हीही न्याय मिळवू शकता। अशाच सत्य, विश्वासार्ह आणि जनहिताच्या बातम्यांसाठी राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। ग्राहकास मेडिक्लेम नाकारल्याने केअर हेल्थ इन्शुरन्स या विमा कंपनीस जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष यांनी वैद्यकीय खर्चापोटी ग्राहकात झालेला खर्च 60,058 रुपये व त्यावर अर्ज दाखल तारखेपासून 6% दराने व्याज देण्याचे आदेश व त्याचप्रमाणे अर्जदारास शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाईपोटी 20,000 रुपये व तक्रारीचे खर्चाचे अर्जापोटी 10,000 रुपये देण्याचे आदेश आज रोजी पारित केलेले आहेत। या केसची हकीकत अशी की अर्जदार पूनम मिसाळ यांना स्वाईन फ्लू झालेला होता व त्यासाठी त्यांनी सोलापूरतील हसनी हॉस्पिटल या ठिकाणी उपचार घेतलेला होता। पूनम मिसाळ यांनी केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडे कॅशलेस विमा उतरवलेला होता। त्यानंतर ॲडमिट झाल्यानंतर त्यांनी जो वैद्यकीय खर्च झाला त्यासाठी त्यांनी क्लेम केलेला होता, परंतु स्वाईन फ्लू हा आजार ओपीडी मध्ये बरा होऊ शकतो, त्यासाठी ॲडमिट होण्याची गरज नाही असे म्हणून केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीने अर्जदाराचा क्लेम नाकारलेला होता। त्यामुळे आम्ही या कंपनी विरुद्ध जिल्हा ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल केलेली होती। सदर अर्जाची सुनावणी ग्राहक आयोगाचे अध्यक्ष सौ भारती सोळवंडे व सदस्य सौ मनीषा वनमोरे यांच्या समोर झाली। यावेळी सामन्यावाला कंपनीने कशा पद्धतीने अर्जदाराला दोषयुक्त व त्रुटीयुक्त सेवा दिल्याचे आम्ही निदर्शनास आले। त्याचप्रमाणे स्वाईन फ्लू हा आजार संसर्गजन्य असल्याने तो ॲडमिट होऊनच बरा होऊ शकतो, याबाबत सुद्धा या ठिकाणी डॉक्टरांचं पत्र आम्ही त्या ठिकाणी दाखल केलं। या सर्व युक्तिवाद आमचा ग्राह्य म्हणून जिल्हा ग्राहक आयोगाने अर्जदारास वैद्यकीय खर्चापोटी आलेला खर्च 60,058 व त्याचप्रमाणे नुकसान भरपाईपोटी 20,000 व अर्जाची खर्चापोटी 10,000 रुपये देण्याचे आदेश आज रोजी पारित केलेले आहेत।